महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या विरोधात कर्मचारी आक्रमक। तृतीयपंथीयांनी बहिष्कार करत वादग्रस्त महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची रवानगी। महाराष्ट्रातील पहिली वादग्रस्त महापालिका आयुक्त पोलीस संरक्षणात पळाले। परभणी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निरोप दिला तृतीयपंथीयांनी। परभणी महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने सातत्याने कर्मचारी संपावर जात आहेत। त्यासोबतच अनेक वेळा वीज बिल भरले नसल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे। काही दिवसांपूर्वी सफाई कामगार व घंटागाडी चालकांनी वेतनासाठी संप पुकारला होता। त्यामुळे 15 दिवस घंटागाड्या बंद राहिल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरातील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी घटना घडत असताना मनपा आयुक्त बघ्याची भूमिका घेत होत्या। शहरामध्ये सर्वत्र खड्ड्यांचे जाळे पसरले आहे। साधा मुरुमही टाकण्याची तसदी मनपा आयुक्तांनी घेतली नाही। दर महिन्याला कोट्यावधी रुपयांची कर वसुली होते, परंतु एकही काम केले जात नसल्यामुळे कर्मचारी व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। त्यात मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन नसल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला होता आणि कुठे ना कुठे त्याचा उद्रेक होणार होता। दरम्यान आज 16 ऑगस्ट 2024 रोजी परभणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदलीचे आदेश दिले। त्यात मागील 4 महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून आला। त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयास घेराव घालून तृप्ती सांडभोर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत नारेबाजी केली। कर्मचाऱ्यांचा उफाळलेला संताप पाहून पुढे काही विपरीत घडू नये म्हणून पोलीस प्रशासनास पाचारण करावे लागले। शेवटी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरभांड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण घेत कर्मचाऱ्यांची समजूत काढत स्थिती नियंत्रणात आणली। अखेर वादग्रस्त महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांना पोलीस संरक्षणात कार्यालयाच्या बाहेर निघावे लागले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। नाही मला सांगा सर, सफाईची टाकी बघा, मग आम्ही काय दुश्मन होतो का? तरी पण महिला आणि प्रेम अजिबात नाही। एकच आहे, जाताना पोलीस कमिशन आमच्या पोलीस खात्याच्या जवळ असताना मला म्हटलं मी 6:30 पासून बसले, आम्हाला कामाला आम्ही 6 पासून बसले, मला जाणार आहे, आम्हाला कामाला म्हटलं। मग तिला गेलं आम्हाला एकच काम आहे तुमच्याकडे, काम आम्ही आम्हाला पण आमची कामं आम्हाला वेळ मिळाला आणि आलो म्हटलं। तरी पण मेलेल्या पुत्राचा मत करायला येतो तेवढी तुमची पण काहीच म्हणा
सर तृप्ती सानपूरची बदली झाली 11 वाजता ऑर्डर मिळाली त्यांना. महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका परभणी शहर महानगरपालिका यांचे आयुक्त त्यांची बदली झालेली होती. 11 वाजता त्यांना ऑर्डर मिळाली होती, तरी पण त्या गेल्या नाही. गेल्याच्या नंतर पगारीचा आमचा पैसा होता तरी बी आम्हाला टाकला नाही. जातात स्वच्छताला टाकलं आणि आमच्या पगारीच्या पैशाचे चेक वाटायचे सर. मी 4 वाजता मदत कॅबिन मध्ये गेले 4 ला. आरटीजीएस झालेले होते सगळे, त्याच्यात आणून दिले माणसानं. त्याच्यावर करा सया मारायल्यात. म्हणजे तुमची नेमकी तक्रार काय आहे? आमची पगारीची तक्रार आहे, बाकी काही नाही. 4 महिन्याचा पगार काय करायचं? परेशान आहेत आम्ही, आम्हाला पगार नाही. सर मला 15 दिवस झाला माझा गॅस संपला. मी इथून सरपंच येऊन मी स्वयंपाक करायची. नगरपालिकेचा सरपंच येऊन मी तुकडे करू स्वयंपाक करायची. माझा किती महिन्यापासून पगार नाही? 4 महिने 4 महिन्यापासून पगार. 4 महिन्यापासून पगार. यांना तुम्ही लेखी वगैरे काही लेखी मागणी वगैरे आम्ही बारंबार लेखी द्यायला अहो, त्या बाईला समजा नका काय लेखी द्यायला. पगारी रकड्या तगड्या टाकाव एक बरं. ते जमाना तसा गुत्तेदाराच्या काढाय जमायलंय. आता या काही 16 ऑगस्टला परभणी शहर महानगरपालिकाचे आयुक्त तृप्ती सानभोर यांची बदली झालेली होती आणि आमची 4 महिन्याची पगार थकीत बाकी होती आणि ते पगार न करून 6 वाजल्यापर्यंत गुत्तेदाराला बोलून ते एफडीआर तोडून त्यांची चेक देत होती. जे आम्हाला कळालं, आम्ही त्यांचा विरोध केला आणि पूर्ण पत्रकार हे आम्हाला सहाय्य केलं. त्याच्यानंतर पोलीस मध्यस्थी करून त्याला काढून टाकलं. तर आम्ही सगळं पोलिसीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले आणि पत्रकार बंधूंनी मी आम्हाला सहकार केल्याबद्दल मी पत्रकार बंधू आणि पोलीस प्रशासनाचा त्यांच्या कार्यकाळामध्ये कर्मचाऱ्यासोबत जे काही झालं ते थोडक्यात सांगू शकता का? म्हणजे कर्मचाऱ्यावर पगारीबाबत हे बघा सर, परभणी शहर महानगरपालिका नगरपालिका अधिकारी कर्मचारी युनियनच्या सदस्य असल्यामुळे मी आपलं म्हणणे समोर ठेवतो की आमची तत्कालीन आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या कार्यकाळात त्यांनी कर्मचारी अधिकारीचा डिस्टन्स न ठेवता एखाद्या कर्मचारीला दुश्मन समजून त्याच्यासोबत फक्त त्याच्या कागदावर घेणे किंवा त्याला सस्पेंड करणे सेल्फ पॉवरचा, ह्या कामाशिवाय कोणतंच काम आणि शहरातील बी कोणतेही सुधारणा केलेली नाही. फक्त आपले बिले काढणे, गुत्तेदाराचे बिले काढणे आणि स्वतःचं जे काही आहे फक्त तेच बघायचा. कर्मचारी 4 महिन्यापासून पगारी विना आपले घर चालवत आहे, कर्जबाजारी झालेले आहेत. शिक्षणास त्यांचे मुले किती महिन्यापासून पगार नाही? आमची आता चौथा महिना झालेला आहे. 4 महिने झालेले आहे. अच्छा, 4 महिन्यापासून पगार झाले नाही. आता त्यांना 11 वाजता त्यांचे आदेश आले होते त्यांचे बदलीचे. त्याच्यानंतर ते स्वतः आता 6 वाजेपर्यंत आमची एफडी तोडून ते आपले परस्पर बिले काढत होती आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाने आणि पत्रकार बंधूंनी यांनी मध्यस्थ करून सर्व प्रकरण हे शांत केले आणि आम्हाला आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आभारी राहणार. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.